मनाचं महत्त्व आपल्या ऋषीमुनीने सांगितलं, भगवंतांनी सांगितलं, संतांनी सांगितलं, तरीसुद्धा आम्ही मनाकडे दुर्लक्ष करतो. याला काय म्हणायचं? आता बघा, तुम्ही स्वतःचकडे बघा, बाकीच्यांचं सोडा. तुमचं मनाकडे कधी लक्ष जातं? तुमचं मनाकडे कधीही लक्ष जात नाही. मी मागले केव्हा सांगितलं, अहो शरीराकडे लक्ष जात नाही. मनाचं तर सोडाच, पण शरीराकडे लक्ष जात नाही. आता शरीराकडे लक्ष जात नाही, मग मनाकडे कुठून जाणार? आता बहिर्मनाकडे जिथे लक्ष जात नाही तिथे अंतर्मनाचा कोण विचार करणार? गंमत अशी आहे की अंतर्मनाचा कोण विचार करणार? बहिर्मनच ज्याच्या कक्ष देत नाही, जिथे शरीर कक्ष देत नाही, तिथे आपण आपल्या कक्षेत काय येतं? आपल्याला जीवनामध्ये, संसारामध्ये काय हवं, काय नको, हवं ते मिळवण्यासाठी, नको ते टाळण्यासाठी आपली सगळी धडपड चाललेली असते. आणि त्याला आपण संसार असं म्हणतो. संसार आपण त्यालाच म्हणतो ना. हवं ते मिळवण्याचा प्रयत्न करायचं, नको ते टाळण्यासाठी प्रयत्न करायचं, आणि ह्या सगळ्या धडपडीला आम्ही म्हणतो संसार. कळलं की नाही? संसार म्हणजे एवढाच. आणि आपलं सगळं लक्ष आहे ना, आपलं जे पाहिजे असतं ना, आणि नको असतं, नको ते टाळण्यासाठी, पाहिजे ते मिळवण्यासाठी, इतकं सगळं आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं. एक उदाहरण आपण द्यायचं झालं तर आपल्याला रेल्वे स्टेशनवर आपण गेल्यानंतर गाडीत चढण्याचं इथेच आपलं लक्ष असतं. आपलं सगळं लक्ष कुठे असतं? गाडीमध्ये प्रवेश करायचा. मग गाडीमध्ये प्रवेश करायचं, मग बाजूबाजूला कोण आहे आपलं लक्ष असतं. आपल्या पुढे कोण आहे, आपल्या मागे कोण आहे, आपल्या उजव्या बाजूला कोण आहे, आपल्या डाव्या बाजूला कोण आहे, आपलं काही लक्ष. आपलं लक्ष फक्त एकच, आतमध्ये प्रवेश करायचं. कळलं की नाही? हे मी काय सांगतो आहे की आपल्या जीवनामध्ये असं असतं. तुम्ही आता ह्याच्यात गेलात, बाजारामध्ये गेलात, तर सगळे तिकडे पदार्थ असतात, पण तुमचं लक्ष कुठे आहे? तुम्हाला काय पाहिजे? आंबा. तर आंबाकडे तुमचं लक्ष, तो आंबा घेण्याकडे तुमचं लक्ष. बाकीचे काय असेल ते तिकडे राहू द्या. कळलं की नाही? तिकडे लक्षच जात नाही आपलं. मग हवं ते मिळवण्यासाठी आणि नको ते टाळण्यासाठी आपली जीवनभर धडपड चाललेली असते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपली ही धडपड चाललेली असते. आणि ह्याच्यामध्ये आपण शरीराचा विचार करत नाही, बहिर्मनाचा विचार करत नाही, अंतर्मनाचा विचार करत नाही, ईश्वराचा विचार करत नाही, परमेश्वराचा विचार करत नाही. आपण कोणाचा विचारच करत नाही. आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे दुःख परत आहे एवढे. जे सुख पाहता जवा पाडे दुःख परत आहे एवढे, याचं कारण संसार नाही, बायको मुलं नाही, घरदार नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख परत आहे एवढे, याचं कारण ह्या सर्वांकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. कळलं की नाही? आणि ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्याच्याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं की संपलंच. आता मुलांकडे दुर्लक्ष केलं, मुलं बिघडली नाही का? मुलांकडे तुम्ही जेव्हा दुर्लक्ष करता तर मुलं बिघडतात. मुलावर लक्ष ठेवलं तर मुलं सुधारतात. आणि म्हणून हे सगळं जे आहे ते तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे बहिर्मन आणि अंतर्मन ह्याच्याबद्दल बोलत असताना मनाबद्दल, की आपल्याला मनाबद्दल काही माहितीच नाही. की तुम्ही सुशिक्षित अगदी डबल ग्रॅज्युएट माणसाला सुद्धा विचारा, त्यालाही मनाबद्दल काही माहीत नसतं. इव्हन अनेक डॉक्टर्सना मनाबद्दल काही माहीत नसतं. त्यांना फक्त शरीराला शरीराचं विश्लेषण करायचं, औषध द्यायचं एवढं माहीत असतं, पण त्यांना मनाबद्दल सुद्धा त्यांना काही माहीत नसतं. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे मनाचं जे शास्त्र आहे हे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे. की हे मनच सर्व काही करते आपल्या जीवनामध्ये, मनच हे करते आहे. म्हणून तुकारामांचा अभंग किती सुंदर आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्वा भवबंधन, सुख समाधान इच्छा. की सगळ्याला कारण मन आहे. सुखाला कारण मन, दुःखाला कारण मन, मोक्षाला कारण मन, बंधनाला कारण मन. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सगळ्यांची. हे सगळं मन करत आहे. सांगायचा मुद्दा असा की हे आपल्या जीवनामध्ये सगळं जे करतं आहे ना आणि चाललेलं आहे ना ते मनाकडून. बहिर्मन करतं, अंतर्मनाकडून त्याला प्रतिसाद मिळतो, आणि या दोन्हीच्या संगनमताने आपलं जीवन चाललेलं असतं. आणि हे आपलं जे जीवन असं जे चाललेलं जे आहे तिथे आपलं कधी लक्षच नसतं.
तिथे आपलं कधी लक्षच नसतं. आणि म्हणून बहिर्मनामध्ये जे विचार येतात हे फार महत्त्वाचे आहेत. आपल्या जीवनामध्ये सर्वात काय महत्त्वाचं असेल ना, हे विचार. मग पुढे त्या विचारांचं परिवर्तन उच्चार आणि आचारात होतं. विचारांचं परिवर्तन उच्चार आणि आचारामध्ये होतं. पण पहिले विचार, कळलं की नाही? आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये विचार फार महत्त्वाचं स्थान आहे विचारांना. किंबहुना आपलं एका शब्दात विचारलं मला, व्हॉट इज लाईफ, मी सांगेन व्हॉट इज लाईफ, लाईफ इज नथिंग बट ए थॉट. मला ते विचारलं जीवन म्हणजे काय, जीवन म्हणजे विचार. आणि बघा तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करता, विचारच करता. विचार करत नाही अशी अवस्था आहे का? स्वप्नात सुद्धा विचार करता. म्हणजे झोपेत सुद्धा आम्ही विचार करतो, कळलं की नाही? अगदी गाढ ज्यावेळेला तुम्ही जेव्हा झोपता, म्हणजे अगदी निणिवेत जाता, तेव्हा तुमचं विचार बंद झालेले आहेत. पण तेव्हा सुद्धा ते चाललेलं असतंच, पण तुम्हाला माहीत नसतं, कळलं की नाही? ते तुम्हाला माहीत नसतं एवढंच, पण ते तिकडे काहीतरी ना काहीतरी चाललेलं असतं ते. तर ही गोष्ट आपण जर नीट लक्षात ठेवली तर आपल्या ध्यानात येईल की सगळ्याला कारण विचार. म्हणून जीवनविद्या काय सांगते, फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड, असं सांगितलं की पहिला विचार आणि विचार हा ईश्वर आहे. जीवनविद्या काय सांगते, पहिला विचार आणि मग बाकीच्या सर्व गोष्टी. ईश्वर विश्व सगळे, म्हणजे विचार हाच ईश्वर, कळलं की नाही? आणि हा विचार हा ईश्वर आहे, हे जर तुम्ही पक्क धरून ठेवलं ना, तुमच्या जीवनात क्रांती होईल. कुटुंबात क्रांती होईल, समाजात क्रांती होईल, राष्ट्रात क्रांती होईल, विश्वात क्रांती होईल. पण हे कोण सांगते? हे कोण सांगते? हे कोणी सांगतच नाही. सांगतात काय, तुम्ही तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, उपास तपास करा, हेच सांगतात. अभिषेक करा आणि हे करा. जीवनविद्या असं सांगते की विचार हा महत्त्वाचा आहे. आणि विचारांचं महत्त्व किती आहे की विचारांचं महत्त्व असं आहे की तुमचं संपूर्ण जीवन जे चाललेलं आहे ते विचारापर्यंत चाललेलं आहे. तुम्ही सगळी मंडळी प्रवचन ऐकता, कोणामुळे? तुमच्या विचारांनी ठरवलं प्रवचन ऐकायचं म्हणून तुम्ही ऐकता. आता ज्यांनी ठरवलं प्रवचन नाही ऐकायचं, ते काहीतरी तिसरंच करत बसलेले आहेत. पण ज्यांनी ठरवलं प्रवचन ऐकायचं, हा पहिला विचार, कळलं की नाही? मग प्रवचन किती वाजता आहे? सकाळी 8 वाजता आहे सह्याद्रीवर. मग 8 वाजता आपल्याला लवकर उठलं पाहिजे आणि आपण तयारीत राहिलं पाहिजे, हे सगळे विचार येतात. आणि 8 वाजता तो बरोबर प्रवचन ऐकायला बसतो. म्हणजे सगळं विचारांचं हे जर तुम्ही बघितलं, महती आणि महात्म्य जर लक्षात घेतलं तर विचार हेच आपलं जीवन आहे. आता तुम्हाला बायकांचं आता मी सांगतो उदाहरण देईन की दुसऱ्या दिवशी भाजी काय करायची, रात्री झोपताना विचार करते. रात्री झोपताना तिथे विचार काय चालले असतात, भाजी काय करायची, आमटी काय करायची, डब्यात काय द्यायचं, असे विचार चाललेले असतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विचार चाललेले असतात. ऑफिसला जाणारे लोक असतात, ते ऑफिसला जाण्याचे विचार, बाबा आपल्याला लवकर उठलं पाहिजे, आमची गाडी पकडली पाहिजे, ती चुकता कामा नये, वेळेवर गेलं पाहिजे, मस्टर मिळालं पाहिजे, हे झालं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्या विचार करत असतो. आणि हे विचारांचं हे जे साम्राज्य आपल्या जीवनामध्ये जे आहे, म्हणून मी सांगितलं एकदा की विचार हा तुमचा सम्राट आहे जगाचा. विश्वाचा सम्राट कोण? मला जर विचारलं वा विश्वाचा सम्राट कोण, विचार. विश्वाचा, जगाचा सम्राट कोण, विचार. कारण जग सुद्धा जे चाललेलं आहे ना, ते विचारावरच चाललेलं आहे ना. आता युद्ध लढाया होतात ना, प्रथम कोणी ठरवतं ना युद्ध करायचं, तेव्हा युद्ध होतं. युद्ध करायचं नाही असं ठरवतं, युद्ध होईल. शेवटी विचार. आणि हे विचार येतात कुठून? संस्कार येतात कुठून? संस्कृतीतून. आणि म्हणून संस्कृती महत्वाची आहे. संस्कृती बिघडली की संस्कार बिघडले, संस्कार बिघडले की विचार बिघडले, विचार बिघडले की उच्चार आचार बिघडले, उच्चार आचार बिघडले की जगामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही जीवनामध्ये निर्माण होऊच शकत नाही. फक्त दुःख दुःख दुःख.
आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे. कारण वेगळं आहे आणि आम्ही कारण वेगळं समजतो. आम्ही आमचं सगळं खापर फोडतो संसारावर. संसार दुःख मूळ चोई कडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसाराने काही केलेलं नाही. संसार दुःखमूळ नाही. संसार हेच जीवनाचं सार आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, एखादा साधू असतो बैरागी, बायको नाही, मुलं नाही, घर नाही, दार नाही, त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे? त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे का? त्या साधूला बायको नाही, मुलं नाही, घर नाही, दार नाही, जावई नाही, सून नाही, कसलं हे जीवन आहे? ह्याला काय जीवन म्हणतात? उलट आपलं जीवन कसं ऐश्वर्यात आहे. आपलं जीवन कसं ऐश्वर्यात आहे. पण आपल्याला कुठे ते समजतंय? आम्हाला कोणतरी येऊन सांगतो संसाराच्या तापे तापलो मी देवा. आम्हाला वाटतं संसार वाईट. संसार वाईट नाही. वाईट आहे ना ते तुझं अज्ञान. तुझं जे अज्ञान आहे ते वाईट आहे. पण अज्ञान आपल्याजवळ आहे हेच जर कळत नाही माणसाला, तर तो सुधारणार कसा? तुम्ही सुधारता कधी? की तुम्हाला कळतं की आपण बुवा चुकलो. हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही सुधारता. मी चुकलोच नाही, सगळं चुकतात तुम्ही असं म्हटलं ना, कोणी सुधारणं शक्य होणार नाही. सुधारणा होणं शक्यच नाही. कारण का? मी चुकलो असं म्हणायची ज्यांची तयारी नाही तो कधीच सुधारत नाही. म्हणून जो शहाणा मनुष्य असतो ना, पहिलं सांगतो मी चुकलो. कळलं की नाही? तो शहाणा असतो ना, तो सांगतो मी चुकलो. कळलं की नाही? मी चुकलो म्हटलं ना, पुढलं सगळं रामायण संपलं. मी बरोबर आहे, तू चुकला, रामायण निर्माण झालं तिकडे सगळं. कळलं की नाही? आणि मग महाभारत रामायणावर संपतंय. रामायण संपलं की मग महाभारत. तेव्हा हे रामायण महाभारत का होतं आहे? आपल्याला आपण अज्ञानी आहोत हेच ठाऊक नाही. आता अज्ञानी आहोत हेच जर ठाऊक नाही तर आज ज्ञान कसं मिळवणार? अज्ञान मिळवलं नाही तर आज जीवनामध्ये पुढे काय करणार आहे? आज आपल्या राष्ट्रामध्ये अज्ञानी लोक कोट्यावधी आहेत. हे राष्ट्र कसं सर्व राष्ट्रांच्या पुढे जाणार? ह्या राष्ट्राची प्रगती होणार कशी? कोट्यावधी माणसं आज आणि निरक्षर आहेत, त्यांना सही करता येत नाही असे आज कोट्यावधी लोक आहेत. दारिद्र्य रेषेखाली कोट्यावधी लोक आहेत. कशी राष्ट्राची प्रगती होणार? घरामध्ये एक माणूस जर दुःखी असेल तर घराचं सगळं स्वास्थ्य बिघडतं. 10 माणसं आहेत, घरात एक माणूस आजारी पडला, घराचं स्वास्थ्य जातं, संबंध घराचं आनंद निघून जातो. मग इथे कोट्यावधी माणसं जिकडे दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत, त्यांना पाणी मिळत नाही आहे, खायला मिळत नाही आहे, रोजगार नाही. आणि मग आपण जर असं जर म्हटलं तर हे राष्ट्र पुढे गेलं पाहिजे, कसं जाणते? मग राष्ट्र जर पुढे झालं पाहिजे असेल तर ह्या सर्व गोष्टींचा माणसाने विचार केला पाहिजे. आणि हा विचार पुढाऱ्याने केला पाहिजे. मग पुढारी कशाला म्हणतात? पुढारी कशाला म्हणतात? पुढाऱ्याने यांचा विचार सगळा पुढाऱ्याने करायचा असतो. बाकीचे अनुयायी म्हणतात. त्यांनी अनुयायित्व ज्याला म्हणतात ना, ते तुमचं अनुनय करणार. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे ते वागणार. तुम्हीच जर चुकीचं सांगितलं तर ते चुकीचं करणार, आणि तुम्ही जर बरोबर सांगितलं तर ते बरोबर करतील. म्हणून सर्व पुढाऱ्यावर अवलंबून आहे, म्हणजे लोकशाहीमध्ये. आणि राजेशाही आहे ना, तिकडे राजावर अवलंबून आहे. जसा राजा तशी प्रजा म्हणत आहे, जसा राजा तशी प्रजा. म्हणून सगळं जे आहे हे राजावर अवलंबून आहे, प्रजेचं सगळं सुख स्वास्थ्य. तसं आपल्या लोकशाहीमध्ये सगळं जे अवलंबून आहे ना, पुढाऱ्यावर अवलंबून आहे. पण आज पुढारी एकमेकांचे दोष पाहतात, पण राष्ट्रात सुधारणा कशी व्हायला पाहिजे त्याचा विचार फार थोडे लोक करतात. फार करत नाही तसं नाही, पण थोडे. पण जास्त एकमेकांची उणीधुणी शोधण्यामध्येच सगळा वेळ घालवतात. खुर्चीवर चढला की त्याला खेचायचा कसा खाली ते पाहतात. आता चीफ मिनिस्टर एकच होणार का 10 लोक चीफ मिनिस्टर होणार? पण चीफ मिनिस्टर झाला की त्याला खाली कसं खेचायचं आणि आपण त्या जागेत जाऊन कसं बसायचं ह्याचा जर विचार पुढारी करू लागले तर या राष्ट्राचं काय होणार? म्हणून राष्ट्राचं भलं व्हायला पाहिजे असेल तर राष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी राष्ट्राचा विचार पहिला केला पाहिजे. माझं काय वाटेल ते उद्या पहिलं राष्ट्र,
मग लोक त्याप्रमाणे करणार ना. पुढारी करणं त्याप्रमाणे म्हटलेलंच आहे ना. जे पंडित ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने बाकीचे लोक जातात, म्हटलेलंच आहे. मोठे लोक ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने बाकीचे छोटे लोक जातात. तसं पुढारी ज्या मार्गाने जाणार त्या मार्गाने आम्ही जाणार. पुढारी जर चुकले तर आपणही चुकणार, तेच जर खड्ड्यात गेले तर आम्ही खड्ड्यात जाणार. आणि म्हणून लोकशाहीमध्ये पुढाऱ्यांचं महत्त्व फार आहे. आणि म्हणून ते सुसंस्कृत पाहिजे, सुशिक्षित पाहिजे आणि राष्ट्रावर नितांत प्रेम करणारे पाहिजे. असे जर पुढारी मिळतील ना तर आपलं संपूर्ण राष्ट्र सर्वार्थाने पुढे जायला वेळ लागणार नाही. सांगायचा मुद्दा असा की अज्ञान आज जगामध्ये दुःख का, याचं मी विश्लेषण करतोय. जगामध्ये दुःख का, बायका मुलं नव्हे, संसार नव्हे, जगामध्ये दुःख याचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान. आणि साध्या भाषेत बोलायचं झालं, शहाणपणाचा अभाव. साध्या भाषेत व सर्वसाधारण लोकांना समजवा. अज्ञान म्हणजे काय नाही समजत ना. मग अज्ञान म्हणजे शहाणपणाचा अभाव. शहाणपणाचा अभाव म्हणजे अज्ञान. मग जिथे अज्ञान आहे तिथे शहाणपणाचा अभाव आहे. आणि म्हणून शहाणपणात, जिथे शहाणपण नाही तिथे तुम्ही सुखी समाधानी तुम्हाला शांती मिळणं शक्य नाही. म्हणून जीवनविद्या काय सांगते की हे जे शास्त्र आहे, बहिर्मन, अंतर्मन, दिव्यमन, त्यांचं जीवनामधलं स्थान, ते जीवनामध्ये काय करतात, कसं करतात, का करतात आणि त्याचे आपल्याला परिणाम कसे भोगावे लागतात, हे सगळं जे शास्त्र आहे हे समजून घेतलंच पाहिजे. हे ज्ञान तुम्ही संपादन करून घेतलंच पाहिजे. तुम्ही म्हणा बाबा आम्हाला हे समजत नाही. समजत नाही, सुरुवातीला नाही समजणार. सुरुवातीला ते कठीण वाटेल, पण 10 वेळा ऐकलं ना मग सोपं वाटेल. कुठली गोष्ट तुम्ही एकदा केली ना समजत नाही, दुसऱ्यांदा करा थोडं समजतं, तिसऱ्यांदा करा आणि समजतं. त्यालाच अभ्यास म्हणतात. अभ्यास म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा 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 रिपीट केली की त्यालाच अभ्यास असं म्हणतात. अभ्यास म्हणजे काय, हा एवढाच अभ्यास. आणि म्हणून त्याला रिव्हिजन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. काय म्हणतात, रिव्हिजन. आणि म्हणून देर इज नो व्हिजन विदाऊट रिव्हिजन. देर इज नो व्हिजन विदाऊट रिव्हिजन. आणि म्हणून हे जे आहे फार महत्त्वाचं आहे, आपण लक्षात ठेवायचं. कळलं की नाही, की आपल्याला ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान एकदम मिळतं असं नाही, ते हळूहळूच मिळतं. कळलं की नाही, असं काही नाही काही ज्ञान एकदम. म्हणून अभ्यास ज्याला आपण म्हणतो, तो अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं असतो, पायरी पायरीनेच आपण ते ज्ञान मिळवायचं असतं. म्हणून आपण एकदम ग्रॅज्युएट होतो का, ग्रॅज्युएट होण्यासाठी 15 वर्ष लागतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्याला ज्ञानाला पर्याय नाही. आज आपल्या देशामध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण एवढं प्रचंड आहे, एवढं प्रचंड आहे की चांगले चांगले शिकलेले लोक, पैशाचा पाऊस पडणार म्हणून कोणीतरी एखादा भोंदू सांगतो की पैशाचा पाऊस पडणार आहे, मी तुम्हाला पैशाचा पाऊस पाडून दाखवतो, तुम्ही 2 लाख घेऊन घ्या. तो हा मनुष्य एवढं विचारत नाही, मग तू माझ्याकडे 2 लाख मागतोस कशाला, जर तू पैशाचा पाऊस पाडणार तर. एवढी साधी गोष्ट आमच्या लोकांना जिथे कळत नाही. बरं, हा मनुष्य काही सामान्य नव्हे, चांगला शिकलेला होता, व्यापार करणारा होता, उद्योगधंदा करणारा होता, पण पैशाचा लोभ. कळलं की नाही, विचारच नाही करत तो. शहाणपणाचा अभाव म्हणजे एवढा की पैशाचा पाऊस पडेल कसा. आणि पैशाचा पाऊस पडण्याचं जर सामर्थ्य ह्याच्याजवळ आहे तर आमच्याजवळ तो मागतोय कशाला पैसे. एवढी साधी गोष्ट नाही, दाम दुप्पट करून पैसे देतो. अरे दाम दुप्पट करून पैसे देणं इतकं जर ह्याच्याजवळ सामर्थ्य आहे तर हा आमच्याकडे कशाला येतो आहे आणि मागतो आहे. एवढी साधी गोष्ट लोकांना कळत नाही आणि लोक फसतात. आणि मग कपाला हात लावून बसतात, आमचं नशीब फुटकं, देवाचा आमच्यावर कोप झाला. आणि मग हे बुवा बाबाकडे जातात. मग बुवा बाबा काय सांगतात, नवस केला नाही, हे राहतं बाजूलाच, हा मूर्ख आहे, हे बाजूलाच राहतं. कळलं की नाही. आणि मग तू नवस केला नाहीस, तुझ्या चुलतीने करणी केली, तुझ्या मामीने करणी केली, झाली भांडणाला सुरुवात. म्हणून याला मी मूर्खांचा बाजार म्हणतो, वेड्यांचा बाजार. कळलं की नाही, हा सगळा वेड्यांचा बाजार झालेला आहे. आणि म्हणून जीवनविद्या काय सांगते, ज्ञान श्रेष्ठ नाही ज्ञानेन सदृशम य विद्यते असं म्हटलेलं आहे. जगात ज्ञानापेक्षा श्रेष्ठ या जगात दुसरं नाही. आता ज्ञान मिळवायचं
का अज्ञानात राहायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.